आता सिंधुदुर्ग निघाला तर समुद्री किल्लेच्या ह्यानी म्हटलंस तर शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यापैकी विजयदुर्ग एक अभेद्य किल्ला आहे तसा. अभेद्य म्हणजे कसा म्हणता येईल आपल्याला? अभेद्य म्हणजे आधी जो 5 एकरचा जो किल्ला होता तो आता बाले किल्ल्यासारखा आतमध्ये राहिला आणि त्याच्या बाजूने तिहेरी तट आलाय. तिहेरी तट असलेला किल्ला मी तरी बघितला नाही. पण त्यांचे दोघांवरून दोन्ही जे किल्ले आहेत छोटे छोटे बाले किल्ले त्याच्यावरून तुला वेगवेगळा प्रांत दिसतो. आपण जर त्या काळात ह्यानी बघितलं तर शत्रू कुठच्या बाजूने येतोय ह्याच्यासाठी ते बेसिकली वॉच टॉवर्स आहेत दोन्ही. नाला सोपाराचं जे नाला बंदर होतं त्या बंदरातून बराचसा जो व्यापार जायचा भारताच्या बाहेर त्याच्यावरती तो देखरेखीसाठी हे किल्ले केलेले आहेत. अशेरी गड म्हण, कारण तुझा जवाहर मोखाडा नाशिक त्या भागातून येणारा जो व्यापारींचा मार्ग होता त्याच्यावरती आहेत किल्ले. असे किल्ले आपण बघितलेच नाही आहेत ज्याला खंदक आहे, तट आहे. ते एक वेगळीच मजा येते बघण्याची. समोर आल्याशिवाय महादरवाजा कुठे आहे हेच कळत नाही बाहेरून. त्याला काय म्हणाला तुम्ही? गोमुखी दरवाजा. गोमुखी दरवाजा. त्याचं वैशिष्ट्य असं असतं की तुम्हाला समजतच नाही. एक तर समजत नाही तुम्हाला दरवाजा कुठे आहे कारण बाहेरून फक्त तट दिसतो तुम्हाला आणि त्या तटाच्या आतमध्ये लपलेला असा एक भाग असतो ज्याच्यात तो दरवाजा आतमध्ये आहे. तर दुसरं वैशिष्ट्य असं आहे हॅलो एव्हरीवन. आजचा एपिसोड खूप खास आहे कारण पहिली गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीसोबत माझ्या पॉडकास्टची सुरुवात झाली ती व्यक्ती आज माझ्यासोबत आहे. हाय गणेश. हाय. आणि दुसरं रिझन म्हणजे की एक विषय आहे ज्या विषयासाठी माझ्या ग्रुपमधून मला भरपूर वेळा विचारलं गेलं की हा विषय तू गणेश बरोबर कधी कव्हर करणार आहेस, आणि तो विषय आहे इतिहासाचा. आपण गड किल्ल्यांवर फिरतो, ट्रेक्स करतो, जातो, पण तिकडचा इतिहास किती लोकांना माहिती असतो. सो गणेश इतिहासाचा एक विद्यार्थी आहे. त्यांना बरीच माहिती आहे इतिहासाची, एस्पेशली गड किल्ल्यांची. तर म्हणूनच आज आपण त्यांच्यासोबत आज दिलखुलास गप्पा मारूया. गणेश, सर्वात पहिला मला जाणून घ्यायला आवडेल की आपण जे म्हणतो गड किल्ले, मग तो एकाच गोष्टीसाठी दोन वेगवेगळे शब्द आहेत की गड वेगळा असतो आणि किल्ला वेगळा असतो? तर मी जेवढं वाचलंय त्याच्याप्रमाणे गड किल्ल्यामध्ये जास्त असा फरक नाही आहे. मुख्यतः हा शब्द गड हा टिपिकल मराठमोळा शब्द आहे, पण किल्ले हा असं मी एक कुठेतरी वाचण्यात आलं की किल्ले हा फारसीवरून थोडा घेतलेला शब्द आहे. त्यामुळे आपल्या मराठी भाषेत पण बरेच फारसी शब्द आलेले आहेत. त्याच्यापैकी हा एक आपल्याकडे आला शब्द आणि आपण आत्मसात केला आणि तो एवढा म्हणजे असा मिक्स झाला की आपल्याला एवढा फरक जाणवत नाही की किल्ले पण काहीतरी वेगळा शब्द असू शकतो. तर त्यामुळे मुख्यतः गड आणि किल्ल्यामध्ये जास्त काही फरक नाही आहे. गडाचे बाकीचे भाग म्हटलं तर माची वगैरे तू म्हणशील तर त्याला वेगवेगळे अर्थ आहेत. माची एक छोटीशी वॉच टॉवर असतात. प्रबळगडच्या बाजूला कलावंतेड माची आहे, किंवा मुख्यतः राजगडावरती पण ज्या माच्या आहेत त्या म्हणजे बेसिकली वॉच टॉवर की तिकडून तू थोडंसं वेगळा प्रांत दिसू शकतो अशा ह्याने. बाकीचे तर आहेत तट, बुरुज, ह्याचे वेगवेगळे अर्थ तर माहितीच आहेत सगळ्यांनाच. ते तर किल्ल्यांचेच भाग झाले. माचीचा एक म्हणजे उदाहरणार्थ त्याचं व्हॉट इज द इंटेन्शन ऑफ बिल्डिंग दॅट? आता आपण प्रबळगडला गेलो आहोत बघ. प्रबळगडवरून तुला प्रांत दिसतो बराचसा, कर्नाळापर्यंत तुला सगळा प्रांत दिसतो. पण तू जर कलावंतेडवरून बघितला तुला कर्नाळा पण दिसतो, तुला माथेरानचा भाग दिसतो जो प्रबळवरून तुला दिसत नाही. किंवा एक ॲडिशनल वॉच टॉवर सारखं माचीचा भाग असतो. आता सगळ्यात महत्वाची किंवा सगळ्यांना नावाजलेली माची म्हणजे राजमाचीचा किल्ला. खरं म्हटलं तर ते 2 छोटे छोटे बाले किल्ले आहेत, पण ते दोन्ही एकत्र मिळून त्याला आपण राजमाची हा नाव दिलेलं आहे. तर तू श्रीवर्धनला गेला, श्रीवर्धन हे पूर्वेचा भाग आहे राजमाचीचा. म्हणजे श्रीवर्धन त्याचा अर्थ पण त्यांनी सांगितलं, म्हणजे वाचण्यात आलेलं की पूर्वेचा भाग, कारण तिकडून सूर्योदय दिसतो तुम्हाला. सो म्हणून तो श्रीवर्धन म्हटलं जातं त्याला. आणि मनोरंजन, कारण मनोरंजन मे बी मनोरंजक दिसण्यासाठी भाग असेल, कारण तुला ती पश्चिम सह्याद्रीची तट दिसतो पावसाळ्यात. तर खरंच ॲक्च्युली मनोरंजन करण्यासारखी जागा आहे ती, एवढं छान सगळं आहे. पण त्यांचे दोघांवरून दोन्ही जे किल्ले आहेत छोटे छोटे बाले किल्ले त्याच्यावरून तुला वेगवेगळा प्रांत दिसतो, वेगवेगळ्या
म्हणजे आपण जर त्या काळात ह्यानी बघितलं तर शत्रू कुठच्या बाजूने येतोय ह्याच्यासाठी ते बेसिकली वॉच टॉवर्स आहेत दोन्ही. सो इन अ वे आपण बोलू शकतो की ते स्ट्रॅटेजिकली अशा पद्धतीने पॉइंट केले जातात की जिकडनं आपल्याला सगळ्यात जास्त व्ह्यू दिसेल. हा, एक व्हॅन्टेज पॉइंट म्हणशील किंवा व्हॅन्टेज पॉइंट तशा ह्यानी ते माच्या असतात. तू राजगडावर देखील गेलास तरी राजगडाचा सगळ्यात वाले किल्ला सगळ्यात उंच आहे, त्याच्यावरून तुला खूप मोठा व्ह्यू दिसतो, पण खालच्या माच्यावरून तुला जवळचं मे बी एक एक्सटेंडेड व्ह्यू दिसू शकतो असा यांनी त्या माच्या पण बनवल्या आहेत. तू सुवेळा केवढी लांब जाते किंवा संजीवनीची पण माची खूप लांब जाते, तेवढी पद्मावती नाहीये, पण त्या दोन्ही माच्या प्रचंड लांब जातात. सो लाईक माशांचा उपयोग ह्याच्यासाठी पण केला जातो जायचा का की जर शत्रूंचा अटॅक होणार असेल तर मग इट वर्क्स ॲज अ फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. काही ह्याला बरोबर आहे, ते घेतला जाऊ शकतो तसा. राजगडच्या बाबतीत त्या माशांचा तोच उपयोग आहे. अच्छा. हां, पण मुख्यतः तो वॉच टॉवर म्हणूनच वापरला आहे, कारण आपल्याकडे किल्ले तू कुठचेही किल्ले घेतलेस तरी बरेचसे किल्ले हे वॉच टॉवर म्हणून आहेत. म्हणजे आता पश्चिम भागातले किल्ले बघा, शेरीगड, कोहोजचा किल्ला, भले किल्ले असले तरी ते मुख्यतः वॉच टॉवर म्हणूनच आपण वापरले गेलेले आहेत. त्या आणि हे जे किल्ले देखील आहेत ते बरेचसे पण तू बघितलेस तर मुख्यतः ट्रेड रूटवर किल्ले बांधले गेलेले आहेत. तर राजमाची बघ किंवा लोणावळ्याचे जेवढे किल्ले आहेत ते बघ, तो मुख्यतः पुण्यावरून किंवा मावळ प्रांतातून पश्चिमेकडे किंवा समुद्राकडे जाणारा जो प्रवास होता लोकांचा, व्यापाऱ्यांचा, जे एक्सपोर्टला त्या काळी जे एक्सपोर्टला जाणारे होते. आता कोहोजचा छोटासा किल्ला घे, छोटासा किल्ला आहे तो, सगळ्यात मोठा किल्ला किंवा किल्ल्याचे फार कमी अवशेष आहेत तिकडे. एक पाण्याचं टाकं असेल, देऊळ आहे, बस. बाकी आपल्याला आता तरी अवशेष काहीच दिसत नाहीत त्या किल्ल्याला. पण तू ज्या भागावर तो किल्ला आहे तिकडून तुला पालघर किंवा जे नालाचं बंदर होतं, नालासोपाराचं जे नाला बंदर होतं, त्या बंदरातून बराचसा जो व्यापार जायचा भारताच्या बाहेर, त्याच्यावरती तो देखरेखीसाठी हे किल्ले गेलेले आहेत. अशेरीगड म्हण, कारण तुझा जवाहर, मोखाडा, नाशिक त्या भागातून येणारा जो व्यापारींचा मार्ग होता त्याच्यावरती हेच किल्ले. राजमाचीचं पण तसंच, राजमाची म्हण, लोहगड म्हण, हे सगळे त्याच ह्याच्यातले किल्ले आहेत. पहिले जे किल्ले बांधले गेले, जसं तुम्ही म्हणालात की मी फक्त जवळपास 30 किल्ले बांधलेत, पण आपल्याकडे सह्याद्रीमध्येच पहिलं महाराष्ट्रामध्ये 300हून अधिक किल्ले आहेत. आपण म्हटलं तर लोहगडचा किल्ला हा शिलाहाराच्या वेळेला बांधला गेलेला किल्ला होता. तसे बरेच किल्ले आपल्याकडे जुने किल्ले आहेत. काही पोर्तुगीजांनी बांधले, काही ब्रिटिशांच्या काळातले बांधलेले आहेत. मुंबईतले किल्ले काही ब्रिटिश किंवा पोर्तुगीजांनी बांधलेले किल्ले आहेत. अशेरीगड किंवा त्या भागातले किल्ले किंवा इव्हन अलिबागच्या ह्याच्यातले किल्ले पोर्तुगीजांनी बांधलेले आहेत. ती ठेवी किंवा बनावट प्रत्येकाची शैली वेगवेगळी कळते आपल्याला. किंवा पोर्तुगीजांच्या किल्ल्यावरती तो क्रॉस आणि ते त्यांचे मार्क्स दिसतात आपल्याला. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांपैकी मुख्यतः किल्ले म्हणजे तू म्हणशील तर सिंधुदुर्ग तर सगळ्यांना जगजाहीर आहे. पण काही विशिष्ट किल्ले समुद्री, आता सिंधुदुर्ग निघाला तर समुद्री किल्लेच्या ह्यानी म्हटलंस तर शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यापैकी विजयदुर्ग एक अभेद्य किल्ला आहे तसा, तो खूप सुंदर. हां, तसंच खांदेरी उंदेरीचा 2 किल्ले आहेत. त्याच्यापैकी खांदेरी हा शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. ओके. उंदेरी हा परत सिद्धींनी बांधलेला किल्ला आहे. अच्छा. हां, पण खांदेरीचं एक वेगळं म्हणजे आता विजयदुर्ग हा विजयदुर्ग देखील किल्ला हा खरा जुना किल्ला आहे. तो आपण गेलेलो त्यावेळेला पण त्यांनी सांगितलं बघ, तो आधी 5 एकरमध्ये किल्ला होता. तो त्यावेळेला म्हणजे आदिलशहाच्या बहमनी राजाच्या आधीच्या काळात बांधलेला किल्ला होता, कदाचित शिलाहारांच्या वेळेचा किल्ला. आणि त्यावेळेला देखील समुद्रावर बांधण्याचं कारण म्हणजे समुद्रावरून जे येणारे व्यापार होतो त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी तो किल्ला बांधला गेला. तो आधी, आणि ते पूर्वी बेट होता, आता ते चिकटलं जमिनीला, म्हणजे मुख्य कोस्टलाईनला चिकटलं गेलं आणि तो आता 3 बाजूनी समुद्र, एका बाजूनी जमीन असा किल्ला आता झालाय. पण पूर्वी तो बेट होता आणि पूर्वी त्याला ब्रिज टाकून तो समुद्र म्हणजे जमिनीला जोडला जायचा आणि सूर्यास्त झाला की तो परत बेटामध्ये रूपांतर व्हायचं त्याचं. आणि शिवाजी महाराजांनी तो आदिलशहाकडून तहामध्ये घेतल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांनी त्याचा आकार आणि एवढी त्याच्यावरती म्हणजे काय म्हणतात ती बांधणी केली आहे, त्यामुळे तो अभेद्य किल्ला झाला विजयदुर्गचा किल्ला. अभेद्य म्हणजे कसा म्हणता येईल? अभेद्य म्हणजे आधीचो 5
एकरचा जो किल्ला होता तो आता बालेकिल्ल्यासारखा आतमध्ये राहिला आणि त्याच्या बाजूने तिहेरी तट आलाय. तिहेरी तट असलेला किल्ला मी तरी बघितला नाही. 2 दुहेरी तट असलेले बरेच किल्ले आहेत. तू संजीवनी माची आहे राजमाचीला, तिकडे पण काही ठिकाणी तिहेरी तट आहे बुरुजाला, किंवा राजमाचीला जी आहे तिकडे पण काही बुरुजांना दुहेरी तट आहे, चिलखती बुरुज म्हणतो आपण त्याला. पण 3 तट असलेला किल्ला फार कमी आहेत आणि त्याच्यामुळेच कदाचित तो अभेद्य झाला. त्याला ब्रिटिशांना आतमध्ये येणं पण कठीण झालं त्या किल्ला घेण्याच्या वेळेला. तर तुम्ही ज्या 3 तट म्हणताय हा. म्हणजे लाईक बेसिकली 3 भिंती राईट, हो, की ज्याच्यामधून तुम्हाला ते क्रॉस करून यावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळेल. हो, तोपर्यंत तुम्ही आत शिरू शकत आतमध्ये. नाही. पण ते 3 महादरवाजाच्या आधी 2 भिंती आहेत आणि मग महादरवाजा येतात. बालेकिल्ला त्याहून आतमध्ये आहे. तसं म्हटलं तर 4 भिंती असू शकतील. आता ते बराचसा पडझड झाल्यामुळे त्या राहिल्या नाहीये. ती एकच भिंत उरली आहे. पूर्वीचा जो घेरिया किल्ला जो पूर्वीचा म्हणायचो त्याची आता फक्त एकच भिंत उरली आतली. आणि अगदी तसंच बघितलं तर सुवर्णदुर्ग सुद्धा एक खूप छान किल्ला आहे. सुवर्णदुर्ग पण आपण छानच बघितला आहे, आपण बघितलेला तो. हो, त्याची तटबंदी वगैरे अगदी हो. खूप त्याची मजबूत पण आहे. अजूनही छान म्हटलं तर जंजिराच्या किल्ल्याची पण तटबंदी छान आहे. हो, आणि ह्या सगळ्या किल्ल्यांचं एक वैशिष्ट्य बघितलंस तर इव्हन तसं म्हटलं तर शिवाजी महाराजांच्या बऱ्याचशा म्हणजे सह्याद्रीतल्या बऱ्याचशा किल्ल्यांचं किंवा शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचं पण एक बघितलं, सगळे गोमुखी दरवाजे आहेत किंवा तुम्हाला समोर आल्याशिवाय ते दरवाजा आहे हे कळत नाही. जंजिराचा पण तेच भाग आहे. तुला दरवाजा समोर आल्याशिवाय महादरवाजा कुठे आहे हेच कळत नाही बाहेरून. त्याला काय म्हणाला तुम्ही? गोमुखी दरवाजा म्हणतात. गोमुखी दरवाजा. त्याचं वैशिष्ट्य असं असतं की तुम्हाला समजतच नाही की तो हा. दरवाजा कुठे. नाही, हा, एक तर समजत नाही तुम्हाला दरवाजा कुठे आहे, कारण बाहेरून फक्त तट दिसतो तुम्हाला आणि त्या तटाच्या आतमध्ये लपलेला असा एक भाग असतो ज्याच्यात तो दरवाजा आतमध्ये आहे. तर दुसरं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला कोणाला जरी दरवाजा तोडून आतमध्ये यायचा आहे, तो असा फिरतीचा भाग असल्यामुळे तो हत्ती किंवा तुम्ही ओंडका घेऊन तो दरवाजा तोडू शकत नाहीत. नाहीतर हे जे आपण हॉलिवूडच्या मूव्हीजमध्ये जे कॅसल्स फाईट्स वगैरे होतो त्याच्यात तो दरवाजे समोर दिसतात त्यांना आणि तुम्ही एकदा तो ओंडका घेऊन किंवा हत्तींनी तो मारून दरवाजा तोडून आतमध्ये जाऊ शकतात. ते जागाच नाही ते सगळं करायला. आणि मग ही जी रचना आहे ती फक्त समुद्री किल्ल्यांमध्येच आपण बघितली की नाही? मी मगाशी म्हटलं तर रायगडावर पण आहे. रायगडावरती पण आहे. रायगडाला पण आहे किंवा राजगडाला पण जे दरवाजे आहेत त्याला पण आहे. आणि अजून कुठचे असे किल्ले आहेत जे तुम्हाला माहिती आहेत ज्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता? आपण आता काय आपण ट्रेक करत असल्यामुळे मुख्यतः आपण डोंगरी किल्ले आणि जास्त जातो. आपण समुद्री किल्ल्याचा एक आपण जावं म्हणून आपण हे बरेचसे समुद्री किल्ले केले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग किंवा हे खांदेरी, उंदेरी आणि त्या भागातले. पण अजूनही बरेचसे किल्ले आपल्याला जायचं आहे. हो, जायचंय. रत्नागिरीचे खास करून आपल्याला बघायचं. रत्नागिरीचे नाही, ते तर आहेत, ते तर म्हणजे आपल्याला माहिती आहे. पण जे न माहिती असलेले किल्ले आहेत, आता मधल्याच्या ह्याच्यात आम्ही काही किल्ल्यांचं बघायला गेलेलो यवतमाळ, लातूर भागात किंवा आम्हाला एक किल्ला, औशाचा किल्ला असाच दिसला वाटेत. औशाचा किल्ला म्हणून आम्ही गेलो आणि अप्रतिम किल्ला होता. आम्ही तिकडे गेलो, बघितलं तर एकदम खूप सुंदर किल्ला होता. तटबंदी एकदम छान होती. फक्त त्याचा एक प्रॉब्लेम होता की बऱ्याच गावातल्या लोकांनी आजूबाजूला घरं बांधलेली, त्यामुळे तो असा किल्ला असा लपला गेलेला. आता आम्ही नळदुर्गचा विषय निघाला म्हणून म्हणतो, नळदुर्ग सारखा किल्ला, भुईकोट एवढा मोठा आणि प्रचंड किल्ला आहे महाराष्ट्रात की आपल्यालाच माहित नाही हा किल्ला आहे म्हणून. म्हणजे त्या भागातल्या लोकांना ऑफकोर्स माहिती असणार, पण मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांनी कदाचित माहीत पण नसेल हा किल्ला. एवढा सुंदर 2 किलोमीटर एवढा आवार आहे त्या किल्ल्याचा. एवढा मोठा? हा, आणि सुंदर तोफा आहेत त्याच्यानंतर एक धबधबा जातो त्याच्यातून, एक जलमहल आहे आणि पूर्वीच्या ह्याच्यातून बघितलंच तर ते जलमहलच्या वरून तो धबधबा जायचा. तर तो भाग आम्ही गेलेलो तेव्हा जायला मिळालं नाही, कारण तो भाग बंद केलेला शासनाने. पण माहित नाही, उद्या कदाचित चालू केला तर तो बघायला मिळेल आपल्याला. पण तो माझा पण अजून खूप बघायचा राहिला आहे तो. आणि तो भाग म्हणजे बरेच किल्ले आहेत तिकडे. तसाच एक धारूरचा किल्ला आम्ही बघायला गेलो, पण तो उशीर झाला आम्हाला आणि आम्हाला बघायला मिळाला नाही. असे किल्ले आपण बघितलेच नाही आहेत ज्याला खंदक आहे, तट आहे. ते एक वेगळीच मजा येते बघण्याची.
तिकडे पण गोमुखी दरवाजा सारखं आठवतो मला. अच्छा, तिथे पण हा. खूप मजा आली या सगळ्या विषयावरती गप्पा मारून. आपण पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटूच आणि पुन्हा आपण गप्पा मारू नवीन विषयावरती, की आपण ज्या ट्रेक्सवर जातो त्या ट्रेक्सवरती आपण काय काय वस्तू बघितल्या पाहिजेत. तर आपण भेटूच पुन्हा. थँक्यू सो मच.